पुढची बातमी आहे ती लातूरमधली। लातूरमध्ये रवींद्र चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं आणि ते चांगलेच वादात सापडले। त्या वक्तव्याच्या अनुषंगाने निकाल फिरेल का असा सवाल विचारला जात होता। प्रत्यक्षात घडलं उलटच। रवींद्र चव्हाण यांच्या पक्षाला तिथे लोकांनी धोबीपछाड दिली। तर विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। ऐकलत, निवडणूक प्रचारात सभांमध्ये केलेली वादग्रस्त विधानं किती महागात पडू शकतात याची चांगलीच प्रचिती भाजपला लातूरमध्ये आली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे लातूर महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला धक्का बसलाय। राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली असताना लातूरमध्ये भाजपचा पार धुव्वा उडालाय। काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं लातूरमध्ये जंगी विजय साकारलाय। लातूर महापालिकेत एकूण 70 जागा आहेत। बहुमतासाठी 36चा आकडा गाठणं महत्त्वाचं होतं। काँग्रेस आणि वंचितनं मोठी मुसंडी मारली आहे आणि 41 जागा जिंकल्यात, तर भाजपला केवळ 20 जागांवर समाधान मानावं लागलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधानी राहावं लागलंय। शरद पवारांच्या पक्षाला खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये। लातूरमधील सत्ता भाजपनं गमावली आहे। गेल्या निवडणुकीत भाजपनं 36 जागा जिंकल्या होत्या आणि पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं। लातूरमध्ये प्रचार करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे मोठा वाद झाला होता। विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान चव्हाण यांनी केलं होतं आणि त्याचे तीव्र पडसाद लातूरसह संपूर्ण राज्यभरात उमटले। काँग्रेसच्या नेत्यांनी या विधानावरून चव्हाण यांच्यासह भाजपचा खरपूस समाचार सुद्धा घेतला होता। लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, ती पुसली जात नाही, अशा शब्दात विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी चव्हाण यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिलेली होती। चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये भाजप चांगलाच बॅकफूटवर गेला होता। लोकनेते असलेल्या देशमुख यांच्याबद्दल लातूरच्या जनतेत आदराची भावना कायम आहे। त्यामुळे चव्हाण यांचं विधान भाजपला महागात पडल्याचं आता समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।